चक्रीवादळाने अमेरिकेत कहर केला आहे. 20 लाखांहून अधिक लोकांना जोरदार वारा, पुराचा मोठा फटका बसला आहे. याच दरम्यान मंगळवारी आणखी 8 जणांचा मृत्यू झाला. FFPच्या वृत्तानुसार वादळामुळे झाडे पडल्यानं आणि प्रचंड पुरामुळे 8 जणांना जीव गमवावा लागला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या वादळामुळे टेक्सासमध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय आणि लुईसियानामध्ये आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. वादळानंतर पॉवर ग्रीड प्रभावित झाल्यामुळे टेक्सासमधील 20 लाखांहून अधिक घरं अंधारात आहेत. तिथे वीज नाही. लुईसियानामधील 14,000 घरं विजेविना होती. आग्नेय टेक्सासमधील 20 लाखांहून अधिक घरातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ती घरं अंधारात होती. स्थानिक प्रशासन तुटलेल्या तारा आणि खराब झालेले पॉवर ग्रीड दुरुस्त करण्यात व्यस्त आहे. वादळाचे तीव्र स्वरूप पाहता सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बेरिल वादळाचा मंगळवारी वेग थोडा कमी झाला होता आणि ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहून ते उत्तर पूर्वेकडे कॅनडाच्या दिशेने सरकत होते. यामुळे पूर आणि चक्रीवादळ येऊ शकतं असा इशारा देण्यात आला. ह्युस्टन मध्ये 20 लाखांहून अधिक लोक राहतात, ज्यांना वादळ, जोरदार वारा आणि पूर यांचा मोठा फटका बसलाय. गेल्या आठवड्यातच बेरिल चक्रीवादळामुळे जॅमका, ग्रेनडा आणि सेंट विन्सेंट आणि ग्रेनाडाइन्स मध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला होता, जिथे किमान 12 लोकांचा मृत्यू झाला. हे वादळ सध्या ह्युस्टनच्या नैऋत्येस सुमारे 70 मैल अंतरावरती ताशी 12 मैल वेगानं ईशान्येकडे सरकत आहे. मंगळवार आणि बुधवार लोअर मिसिसिपी व्हॅली आणि नंतर ओहायो व्हॅलीकडे जाण्यापूर्वी ते पूर्व टेक्सासमध्ये याचा परिणाम होईल.